वाढवाना थाना क्षेत्र में तीरू नदी के पात्र में सूटकेस में मिली अज्ञात महिला की हत्या का पर्दाफाश, 5 आरोपी गिरफ्तार। इस संदर्भ में अधिक जानकारी इस प्रकार है कि वाढवाना थाना क्षेत्र के चाकुर शेलगांव फाटा मार्ग पर तीरू नदी के पुल के नीचे अज्ञात आरोपियों ने लगभग 20 से 25 वर्ष की महिला की हत्या कर शव को सूटकेस में डालकर सबूत नष्ट करने की नीयत से नदी में फेंक दिया था। 24 अगस्त की शाम को इलाके के किसानों को दुर्गंध आने पर उन्होंने तुरंत पुलिस को सूचना दी। शव पूरी तरह सड़ गल चुका था, जिससे महिला की पहचान करना मुश्किल हो गया। इस पर वाढवाना पुलिस थाना में अपराध क्रमांक 230/2025 धारा 103(1) 238 के तहत अपराध दर्ज किया गया। घटनास्थल पर पुलिस अधीक्षक श्री अमोल तांबे ने जाकर निरीक्षण किया। घटनास्थल से मिली ट्रॉली बैग, बिग वे कंपनी की मृतका के पहने हुए कपड़े, इनोसेंस ब्रांड का अंतर्वस्त्र, जैकेट, इग्लो कंपनी का बाएं पैर की काली डोरी, हाथ की सफेद चूड़ी, कान के आभूषण और पोस्टमार्टम रिपोर्ट के आधार पर जांच की दिशा तय की गई। अपर पुलिस अधीक्षक श्री मंगेश चौहान के मार्गदर्शन में 5 अलग अलग टीमें बनाई गई। जांच टीमों की जिम्मेदारी: शव रखने के लिए उपयोग की गई ट्रॉली बैग के निर्माता, सप्लायर और विक्रेताओं का पता लगाना। टीम 2 अंतर्वस्त्र और चूड़ी के निर्माता विक्रेताओं से जानकारी जुटाना। टीम 3 महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती जिलों एवं गुजरात में लापता महिला लड़कियों के रिकॉर्ड की जांच। इस टीम ने 300 गुमशुदा और 70 अपहरण मामलों की जानकारी खंगाली। टीम 4 सीसीटीवी फुटेज और तकनीकी जानकारी का विश्लेषण, मीडिया और सोशल मीडिया के माध्यम से सूचना प्रसारित करना, मृत महिला का AI स्केच तैयार करना और औद्योगिक क्षेत्र, चीनी मिलों, दाल मिल क्षेत्रों में पूछताछ करना। टीम 5 मानव स्रोतों के माध्यम से पिछले कुछ दिनों में लापता हुई महिलाओं की गोपनीय जानकारी एकत्रित करना। लातूर जिल्ह्यातील वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तीरू नदीच्या पुलाखाली 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी एक सुटकेस बॅग त्या ठिकाणी आढळून आली होती आणि त्या बॅगमध्ये एका महिलेचा त्या ठिकाणी मृतदेह मिळाला होता। त्या अनुषंगाने वाढवणा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 230/2025 BNS कलम 103(1) 238 या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला जी काही मयत महिला होती तर त्या मयत महिलेची ओळख पटवणं हे एक महत्त्वाचं चॅलेंज लातूर जिल्हा पोलिसांसमोर होतं आणि त्याचबरोबर या मयतेचा खून कुणी केला व कशासाठी केला ह्या पुढचा सुद्धा या गुन्ह्याची उकल करणं हे एक आव्हान त्या ठिकाणी होतं। मागील 10 दिवसापासून लातूर जिल्हा पोलिसांच्या सर्व पोलीस टीम्स या अनुषंगाने तपास वेगवेगळ्या पद्धतीने करत होते। त्यामध्ये जी काही बॅग मिळून आली होती त्या बॅगचा तपास, त्याचबरोबर मयत महिलेच्या अंगावरील जे काही आभूषण होते त्याचा तपास, त्याचबरोबर सदरचं घटनास्थळ होतं त्या घटनास्थळावरचा टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केला जाणारा तपास व स्थानिक खबरी आणि सर्व लातूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील मिसिंग महिला व मुली यांचा तपास या करण्यासाठी जवळपास 5 पथकं ही कार्यरत होती। या तपास पथकांच्या तपासाला त्या ठिकाणी यश आलेलं असून या गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये लातूर पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे। सदर मयत महिलेची ओळख पटलेली असून सदर मयत महिला ही फरीदा खातून, वय वर्ष 23 वर्ष, राहणार कुशीनगर उत्तर प्रदेश अशी तिची ओळख पटलेली असून तिचा खून तिच्याच पती जिया उल हक यांनी आपल्या इतर 4 साथीदारांच्या मदतीने दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी उदगीर ग्रामीणच्या हद्दीतील ज्या कारखान्यावर ते काम करण्यासाठी आले होते त्याच ठिकाणच्या लेबर कॅम्पमध्ये असलेल्या खोलीमध्ये तिचा त्या ठिकाणी दुपारी खून केला आणि सायंकाळी आपल्या मित्रांच्या मदतीने ट्रॉली बॅग मध्ये तिचा मृतदेह भरून त्यांनी घटनास्थळावर तो त्या ठिकाणी डंप केला होता आणि तिथून तो उत्तर प्रदेशला निघून गेला होता। आणि त्यानंतर मग काल तो ज्यावेळेस उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला आपल्या पत्नीचं किडनॅपिंग झाल्याचा बनाव करून त्या ठिकाणी गेला त्यावेळेस त्याच्या एकंदर हालचाली आणि त्याचबरोबर या मर्डर मधील जे काही सगळे सस्पिशियस गोष्टी होत्या तर त्याची अत्यंत बारीक आणि सखोलपणे त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अंमलदारांनी कसून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जिया उल हक
आणि या गुन्ह्यात त्याला मदत करणारे त्याचे जे 4 साथीदार आहेत, या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून या आरोपींना कोर्टासमोर हजर केल्यानंतर मेहरबान कोर्टानं या आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं महत्त्वाचे पुरावे सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्या व्यतिरिक्त हा गुन्हा करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे, आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीचे असलेले जे काही अनैतिक संबंध होते त्याच्या रागातनं त्यांनी कट करून ठरवून मित्रांच्या साथीनं हा जो खून केलेला आहे, तर या अनुषंगानं इतर तपास आणि इतर पुरावे जे आहेत तर ते पुरावे